कोकणात काही वस्तू स्वतः चालतात. त्यांना मालक नसतो ना वेळ. त्यांच्यात आठवणी असतात, रक्त असतं. विशेषतः पैंजण. पैंजण म्हणजे चरणांचा आवाज. पण काही पैंजण मृतांच्या पावलांशी जोडलेली. ही कथा आकाश नावाच्या मुलाची. तो आईवडिलांसह गावात राहायला आला. नवीन घर, जुनं अंगण असलेलं. वाढलेल्या गवताची पायवाट अंगणात. उंबरठा पावसाने काळवंडलेला थोडा. पहिल्या रात्रीच काहीतरी बदललं. वारा नव्हता, तरी दरवाजा खडखडला. आकाशने विचार केला सामान्य गोष्ट असेल. पण सकाळी उंबरठ्यावर काही दिसलं. एक चांदीची पैंजण, काळसर, जड, जणू अनेक वर्ष जमिनीत पुरलेली. आईने ती पाहताच हळू पुटपुटलं, बाहेरून काही घरात घेऊ नकोस. कोण ठेवून जातं ते माहीत नसतं. पण पैंजण आकाशकडे बघत असल्यासारखं. त्याला आकर्षण जाणवलं अनाहूतपणे. त्याने ती पैंजण उचलली हळू. चांदी गरम वाटली, थंड नाही. जणू कुणाच्या त्वचेवरून आलीये. त्या दिवशी घरात विचित्र आवाज. वरच्या खोलीत पावलांचे हलके नाद. ना जोर ना गोंधळ, फक्त चालणं. आईने आकाशला विचारलं शांत स्वरात, वर कोणी गेलं आधी? आकाशने डोके हलवले शांतच. आईचे डोळे काळजीने मोडले लगेच. रात्र झाली. दिवे मंद, सावल्या लांब. खिडकीत पाऊस, पण आवाज शांत. आकाश झोपायचा प्रयत्न करत होता. तेव्हा पहिला छन्न आवाज आला. हलका, मऊ, जवळ, जणू खोलीतूनच. छन छन छन. आकाश उठला हळू. श्वास अडकलेला. पैंजण स्वतःच हालत होती जणू. ती जमिनीवर नव्हती अजिबात. ती आकाशच्या पायाजवळ थांबली. अंधार अधिक दाट झाला खोलीत. चंद्रप्रकाशात एक सावली दिसली. लांब सडक केस, ओला अंगरखा, शांत देह. पण पाय नव्हते खाली काहीच. फक्त हवा आणि पैंजणाचा आवाज. त्या आकृतीने मान आकाशकडे वळवली. डोळे नव्हते, पण दृष्टी स्पष्ट होती. आकाशचा श्वास त्याच क्षणी गोठला. ती बोलली नाही अजिबात काही. पण आवाज डोक्यात येऊ लागला. हे घर माझं होतं आधी. माझे पाऊल या मातीत आहेत. माझा मृत्यू या अंगणात झाला. त्यांनी मला विसरलं, पण मी नाही. पैंजण पुन्हा हल्ली हळूहळू. छन छन छन. तू माझा आवाज ऐकतोयस, म्हणून तू आत्ता माझा आहेस. आकाश मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण पैंजण त्याच्या टाचेला स्पर्शली. उष्ण, पण मृत, पण जिवंत. त्या स्पर्शाने आठवणी उघडल्या अज्ञात. एक स्त्री पावसात रडत उभी आहे. वाड्याच्या अंगणात झाडाखाली थांबलेली. कोणीतरी तिला अविश्वासाने सोडलं होतं. हास्य शांत, पण हृदय फाटलेलं. ती पैंजण काढून खाली ठेवते. जो घेईल तो माझ्यासोबत येईल, शेवटपर्यंत. आकाशचा श्वास पुन्हा कमी झाला. आईने दारात तुळशीचा धूप लावला. धूप हवेत फटकारल्यासारखा पसरला. सावली थरथरली माणसासारखी वेदनेने. आवाज तुटला. प्रतिमा विरळली. पैंजण जमिनीवर शांत पडली. खोलीत फक्त पावसाचा आवाज राहिला. पण आकाशला माहीत होतं, ही शेवट नव्हता अजिबात. कारण पैंजण आता त्याला ओळखते. आणि ओळख म्हणजे हक्क. हक्क कधीच संपत नाही.